हाय गाईज, तर स्वागत आहे आणखी नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं. तर चला आता मला जायचं आहे दुकानावर आणतो मी एक. आता कालचं जे 2-3 दिवस झाले ते पिल्लू आणलं होतं कुत्र्याचं, त्याच्यासाठी दूध आणायला जायचं दुकानात. त्याच्यानंतर जाऊ आरू आणि आयुषच्या शाळेत, त्याला बी आणावं लागत. आणि तशीच तुम्हाला एक अशी इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे की एक मंदिर आहे आमच्या गावात. त्या मंदिराची एक अद्भुतच कहाणी आहे. तुम्हाला इथं ती गेल्यावरच समजेल कोणती कहाणी आहे. तर चला पहिले त्याच्या अगोदर जाऊ आपण दुकानात. आता आणलं मी दुधाचं पाकिट एक पिलासाठी. आमचा हा शेरू आहे. झाले 3-4 दिवस झाले मी आणून घरी. रोज त्याला मस्त थोडं उली दूध पिते, काही जास्त पित नाही. हो का? एक पाकिट त्याला दिवसभर दूध झाले. सकाळी घेतलं होतं 20 रुपयाचं, 10-20 रुपयाचं काही चेहरे घेतलं आणि काही आता झाले. आणखी आणलेलं पाकिट ते वाटते 3 वाजेला पुरीन त्याला. संध्याकाळी आणखी आणावं लागेल पाहिजे. फिर भाऊ दुकानात गेलो होतो मी. आता तेलही आणलं तिकडून, खायचं तेल, आणि त्याच्यासाठी दूधही आणलं. हा आमचा शेरू आहे. शेरू म्हणतो आम्ही त्याला, कधी कालू म्हणतो. काळा असल्याच्या मस्त दूध पिऊ राहिला आता. बाकीचं राहू दे त्याच्यात. सबन दिलं का त्या डब्यात टाकून? बस एवढं पुरून जात त्याला दुपारला. चला झालं त्याचं आता दूध पिऊन. आता बसते ते आता मोक्यानं मस्त. चला मी तर आता जेवण घेतो करू, मध्ये लागली भूक. चला आता आणलं म्हणजे जेवण. आता घेतो जेवण करून. गोबीची भाजी आहे, चपाती आहे, थोडं भात घेतलं आणि एक कांद्याचा पाल, थोडासा मुळा पण घेतला. जेवण घेतो आता करून. आरूले नाईसली घ्यायला आलो शाळेत, पण त्याचा महिमेला जीव. त्याच्यानं आता मी त्याला घरी घेऊन जातो. त्यात आमचा हा गेला आयुष. आरू गेला आता या दुकानात काहीतरी घेतो म्हणते खायला. मिळालं जाय की आता त्याच्या शाळेत होता आनंद मिळावा. हा बसला गाडीवर. आता लोक लढत जाय शाळेत. पन्नास करत मी इकडे आलो तर म्हणजे दिसले लढता वेळेस मॅडम म्हणे याला घेऊन जा म्हणे. मिळालं बस चला त्याला घेऊन जातो आता शाळेत. तो गेला तिकडच्या दुकानात. दुकानापाशी आता इकडे हे बाजूनं आहे बसस्टँड, गावातलं बसस्टँड आहे. चला आता तुम्हाला तिकडे बसस्टँडच्या इकडलं काहीतरी दाखवतो नवीन विशेष. चालणार रे? पैसे राहिले घे. घेतलं होते पेन पाहिजे होता काय? पेन नाही होता माहिती. चला आम्ही आलो आता बस स्टँडवर. म्हटलं रे मंदिरातही जाऊन येऊ चला. म्हटलं हे मंदिर आहे आमच्या गावचं. चला चला आरामानं. हे असं सगळं या दिवाचे बी पाहायला लागू राहिले. सांगायला नाही लागत म्हटलं दोघायला बी काहीच नाही सांगायला लागत. आलो आम्ही आता चप्पल घालतो तर वर जातो. हे आमच्या गावाचं इकडून हे मोठं तलाव आहे. भयानक मोठं तलाव आहे इकडे. हे तलाव यायचे बी शाळेतून दिसते पोट्टेचे. लय मोठमोठ्या मासं आहे त्या तलावात. पुढचा आणखी तिकडे बी आहे. हे मोठं मंदिर आहे. चला तुम्हाला मंदिरात दाखवतो. त्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणतात की हे भुताईनं बांधलेलं आहे म्हणतात. ते एका रात्रीत अशी जुन्या लोकांची मतलब म्हणजे आता हे काय म्हणतात त्याला सांगणी आहे की हे एका रात्रीत बांधलेलं मंदिर आहे म्हणून. ते काहीतरी नातून अधुरं राहायला ते पण बांधणं नाही रे भाऊ. लय हा कुदतो म्हणजे कुदला काय. चला आता हे घंटी वाजवायसाठी चालले हे पोट्टे पुढे. चला आता मी बी जातो यायच्याच नाही. असा आमच्या गावचा हा नजारा आहे. मस्त मंदिर आहे. असा मंदिराच्याच बाजून असं तलाव आहे. भयानक मोठं तलाव आहे. फ्रेश हवा आहे आतून. एवढं टाप वाटते की वातावरण मग असं वाटते की दिवसभर अतिच बसा. एवढं सुपर वातावरण आहे. त्याच्याच बाजूने तिकडून एक व्यायामशाळा आहे दिसत अशी तलाव. लय मोठं तलाव आहे. ते तलावावर जायला की तिकडे पाहायला नाही. तर चला पहिले अंदरचा नजारा दाखवतो इकडं. ए बाबू ये रे इकडे.
चाललो आम्ही आता अंदर. असा हा अंदरचा मस्त नजारा आहे. मस्त मंदिर आहे. काय कोरीव काम आहे, एकच नंबर बाहेर कोरीव काम. म्हणजे लय पुरातन मंदिर आहे. एका रात्रीत बांधलेलं मंदिर म्हणतात. चाल ना अंदर तर चाल. एक दुसरी पण अच्छा घंटी. आता या घंटीला बी वाजवतो म्हणते. आता वाजवता काय? हात पुरत नाही असेल त्याला रे. ये इकडे, मी तू हात वाजवून दाखव. ये इकडे बा. अशी वाजवतो चालेल वाजवली. हां वाजव. चला वाजवली त्यानं पण घंटी. आता हा एक राहिला एक घंटी तो पण बाईक पायाला. इकडे पण एक घंटी अजून. पाया लागणं झालं. दोघांचा बी हात नाही पुरत. आता दोघांनी बी उचलून गेला का त्याचा भाऊ म्हणते त्याला उचलतो. लायनाले म्हणते मोठा उचलतो आहे. चल मी उचलतो तुलेच मग वाजव घंटी. हा आता या दुसऱ्या घंटी गाभाऱ्यात आलो मी. या गाभाऱ्यातल्या मी आता ही घंटी आली. त्याच्यानंतर आईश्वर चालेल. असं असं फिरणं असं उचलला. मंदिरात आलो. आता लोक चक्कर हे बाजूनं म्हटलं या मंदिराच्या मस्त बाजून असे वावरात. त्याच्याच बाजूने हे एक तलाव आहे. तलावाच्या बाजूने इकडे इथपर्यंत आणलं. पहिले एवढं नव्हतं हे तलाव. आता ग्रामपंचायतनं ते मोठं केलं मच्छी उत्पादनासाठी. असे दुरून दुरून लोक येतात त्याच्यासाठी, भाविकासाठी. मस्त हे असे बाग बनवले. कोणी पण येत मस्त निवांत ती सावली आराम करू शकेल त्यासाठी. राहिले आता